सुकी सुकट। बोलमध्ये 1 कप म्हणजेच 50 ग्राम सुकट घेऊया। याप्रमाणे साफ करून घेऊया। कोळंबी साफ करतो त्याचप्रमाणे साफ करायचा आहे। पाणी टाकून 2 ते 3 वेळा धुवून घेऊया। सुकट धुवून घेतली आहे। त्यात 1 ग्लास गरम पाणी टाकूया। सुकट भिजेपर्यंत फोडणीची तयारी करूया। हाय फ्लेमवर कढई ठेवली आहे। त्यात 2 टेबलस्पून तेल टाकूया। तेल तापलं आहे। त्यात 7 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकूया। लसूण लालसर होईपर्यंत परतवायचा आहे। लसूण लालसर झाला आहे। त्यात 2 मीडियम साईजचे चिरलेले कांदे टाकूया। कांदा पारदर्शक होईपर्यंत परतवायचा आहे। कांदा पारदर्शक झाला आहे। गॅसची फ्लेम लो वर करूया। 2 मीडियम साईजचे टोमॅटो, चवीनुसार मीठ, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने आणि 2 कोकम टाकूया। कोकम तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअर मध्ये मिळतील। कोकमाऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ किंवा कैरीची फोडही टाकू शकता। पाव टीस्पून हळद आणि 2 टीस्पून मालवणी मसाला टाकूया। मिक्स करूया। मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। भिजवलेली सुकट टाकूया। पावसाळ्यात जेव्हा मासळीची आवक कमी झालेली असते तेव्हा सुकी मासळी केली जाते। तुम्हाला गरज वाटल्यास थोडं पाणी शिंपडू शकता। लीड लावून लो फ्लेमवर मध्ये मध्ये ढवळत शिजवून घेऊया। 10 मिनिटं झाली आहेत। सुकट शिजली आहे। मध्ये 1 ते 2 वेळा मी ढवळून घेतलं होतं। थोडी कोथिंबीर टाकून मिक्स करूया। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। अप्रतिम चवीची सुकी सुकट तयार आहे।